काय उपवासाचे तेच पदार्थ खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आला? तर चला मग आज आपण उपवासासाठी एकदम कुरकुरीत असे कटलेट कसे बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. महाशिवरात्री स्पेशल गरमागरम कुरकुरीत असे उपवासाचे कटलेट बनविण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता आपण हा साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 ते 5 तास चांगल्या प्रकारे भिजवून घेणार आहोत. 4 ते 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता आता आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजला गेला आहे. आता आपण हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक असा दळून घेणार आहोत. आता आपला संपूर्ण साबुदाणा मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून झाला आहे. आता आपण या साबुदाण्यामध्ये चवीपुरते मीठ, त्याचसोबत आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हिरवी मिरची, अद्रक व जिऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत. जर तुमच्या घरात उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरीचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ. आता इथे मी 5 बटाट्यांना उकडून घेतले आहे. आता आपण हे बटाटे किसणीच्या मदतीने किसून यामध्ये टाकून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी उपवासाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपले 5ही उकडलेले बटाटे किसून झाले आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भगरला काही भागामध्ये वरईसुद्धा म्हणतात, त्याचसोबत 1 टेबलस्पून साबुदाणा टाकून घेतला आहे. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपले भगर व साबुदाण्याचे पीठ बनवून तयार आहे. आता आपण लगेच कटलेट बनवण्यास घेऊ. कटलेट बनवण्यासाठी इथे मी हाताला पाणी लावून घेत आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे आपण बनवून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ व त्या गोळ्याला आता आपण आकार देऊन घेऊ. येथे मी गोल आकारामध्ये कटलेट बनवत आहे. तुम्हाला ज्या कोणत्या आकारात कटलेट बनवायचे आहे तुम्ही बनवून घेऊ शकतात. आता आपले कटलेट बनवून झाले आहे. आता आपण या कटलेटला मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या भगर व साबुदाण्याच्या पिठामध्ये डीप करून घेणार आहोत. आता आपण हे संपूर्ण पीठ कटलेटला सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लावून घेऊ. आता आपलं कटलेट बनवून तयार आहेत. आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कटलेट बनवून घेऊ. आता आपले कटलेट बनवून तयार आहेत. आता आपण हे कटलेट तळण्यासाठी घेऊ. कटलेट तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर आता आपण त्यात बनवून घेतलेले कटलेट टाकून घेऊ. आता आपण या कटलेटला दोन्ही बाजूने छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. इथे मी कटलेट डीप फ्राय करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कटलेटला शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण हे कटलेट एका बाजूने पलटी करून घेऊ. आता आपण कटलेटला अशाच प्रकारे दोन्ही बाजूने छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. उपवासामध्ये नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तर या महाशिवरात्रीला हे उपवासाचे कटलेट एकदा नक्की ट्राय करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. दोन ते 3 मिनिटांनंतर आता आपल्या कटलेटला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण हे कटलेट तेलामधून काढून घेऊ. या महाशिवरात्रीला हे कटलेट एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.